सोयरा आज मामाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत होती. तिला काळजी होती मामाने व्यवस्थित डॉक्युमेंट्स ठेवलेत की नाही, व्यवस्थित वापरतोय की नाही, सगळे नीट लावून ठेव हे ती सांगत होती त्याला. आणि त्यानंतर आम्हाला फार असे महत्त्वाचे कॉल्स करायचे होते. आम्ही बुब्बूला कॉल केला, म्यावला कॉल केला आणि म्हणत होती, तुम्ही कसे आहात, बरे आहात ना? आणि मध्येच आमचं हॅलो हॅलो चालू होतं, बहुतेक रेंज जात होती. मग त्यानंतर बघा आज आमच्याकडे कोण आलं आहे, पंजू आजी म्हणजेच माझी आजी. मी खूप ब्लेस्ड फील करते की माझं बाळ माझ्या आजीसोबत वेळ घालवू शकतं, तिचे एवढे सगळे ब्लेसिंग्स, लाड, प्रेम घेऊ शकतं. सुरुवातीला थोडंसं अनोळखी चेहरा म्हणून झालं होतं, शांत झालं होतं आणि मग नंतर एकदा काही ओळख पटली. मग आमची सोयरा खूप जास्त खुश होती आजीसोबत. आणि बघा माझ्या आजीने किती काही काही आणलं आहे गावावरून आम्हाला खाऊ, किती साऱ्या भाज्या, कडधान्य. हे फक्त आजीच करू शकते आणि आपली माणसं करू शकतात. जेव्हा आपण गावावरून मुंबईला येतो तेव्हा एवढं सगळं मुंबईच्या माणसांना गावचं काहीतरी सामान मिळावं, तिकडच्या आठवणी ताज्या राहाव्या, पौष्टिक खाऊ मिळावं म्हणून त्यांची किती धडपड. बघा माझी आजी ऑलमोस्ट 75+ आहे, तरी पण तिने एकटीने एवढं सगळं वजन स्वतःहून आणलं आहे, ते पण एसटीने. खरंच माझ्या आजीला हॅट्स ऑफ आहे. माझी सोयराला खूप जास्त वेगळं वाटत होतं कारण की माझी आजीचं एज होतं आहे आणि तिची स्किन अशी सॉफ्ट झाली आहे, लूज झाली आहे. तर तिने पिंच करून ती बघत होती की हे असं का होतं आहे, तिला काहीतरी वेगळं वाटत होतं आणि म्हणून ती सारखी जाऊन ते सगळं करत होती. आणि म्हणूनच तिला आजी आली आहे म्हणून तिला सगळं काही करून दाखवायचं होतं. आपल्या पंजू आजीला आम्हाला डान्स करायचा होता, चाली चाली करायची होती आणि रात्रभर दमल्यानंतर सकाळी उठूनसुद्धा मला मस्ती करायची होती. म्हणून हा आमचं चाललेलं पिकाबू. हे सगळं करून झाल्यानंतर आम्हाला बापरे सगळ्यांना मदत करायला जायची होती. म्हणून आमच्या सोयराने आज आजीला म्हणजेच पंजू आजीला खूप सारी मदत केली. गावावरून आणलेले पावटे तिला सोलायचे होते. आम्ही नको नको म्हणत होतो तरी पण तिला तिथेच जाऊन बसायचं होतं आणि तिथून काही उठायचं नावच नाही. शेवटपर्यंत ती तिथेच बसून राहिली. हां, पण माझ्या बाळाने कोणाला डिस्टर्ब नाही केलं, तोंडातही घातलं नाही, त्याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. त्यानंतर सगळं काही संपलं, फिनिश झालं. म्हणून शंपा शंपा म्हणून आम्हाला डान्स करायचा होता. असा गोड डान्स माझ्या बाळाचा चालू होता. सगळे गुण बघता माझी आजी खूप जास्त कौतुक करत होत होती. तिला एवढं अप्रूप वाटत होतं तिच्या नातीचं म्हणजेच परतुंडाचं, की मी खूप नशीबवान आहे की मला हे सुख मिळालं की मी परदादी झाली. आणि खरंच आजी आजोबा आणि नातवंडांचं नातं हे खरंच खूप अनोखं आहे आणि हे कधीच कोणीच रिप्लेस करू शकत नाही. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.